काळाची गरज आहे। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेव्हा रिक्षावर अत्याचार व्हायचे तेव्हा आम्ही आमच्या इस्टालमध्ये काम करतो। आज आम्ही झाले असं पण आमचं प्रेम वेगळं झालेलं नाही। अर्ध्या रात्रीला बाबांचं आमचं असं अर्ध्या रात्रीला कोणाचं त्रास झालं कुणाला तर अर्ध्या रात्रीला आम्ही एक होऊन त्या रिक्षावाल्याला न्याय देण्यासाठी समोर तोडायची ताकद आज इतकं कमी या डांगे चौक या चौकापासून आणि पिंपरी चौक चौकोन चौक त्यानंतर आमचं निगडी चौक भोसरी लाडेवाडी चौक तसे हे असे चौक आमचे ठरलेले असायचे। त्या ठिकाणी आमच्या मागच्या काळी आम्हाला आंदोलन करायची वेळ यायची। आमच्या रिक्षावर अत्याचार व्हायचे आमच्या रिक्षावाल्यांना काय मागणे असायचे। त्या टायमी सगळ्यात महत्त्वाचा चौक मला वाटतं डांगे चौक असायचं। इथून आमचे दोन्ही सरकारी सगळे असलेले हे सगळे इथून तात्याने चौकात यायचे सगळं काम आहे। एका रिक्षावाल्या धक्का लागला असा जसं उत्तर द्यायची ताकद पूर्वी पण होती। आज तुम्हाला शब्द देतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्याला कोणत्याही बाबतीत त्रास झालं तर तुम्ही अर्ध्या रात्रीला फोन करा। आज अनेक वर्षापासून आमचं संबंध झाल्यानंतर बोलले बाबा सोबत होते अध्यक्ष म्हणून आज रिपब्लिकन पार्टी शहराच्या वाहतुकीची जबाबदारी घेतली तर असं वाटलं असं नाही बाबापासून तिथं आलं का माझ्यापासून तिथं आलं एकच घर आमचं असल्या कारणाने बाहेर कुठं जाऊ नये आम्ही आमचे लोक आमच्या सोबतच ठेवणार आम्हाला कोणत्याही आमच्या लोकांना त्रास होणार हे मोठं पण कुणाचं बोलावं लागलं तर सोमनाथ खराटे साहेबांचं मोठं पण मला वाटतं कारण बाबापासून जाऊन जातो बाबांनी आजी चांगले मित्र आहे बाबाला काय वाटत आजी यांना काय वाटत असं अजिबात मनात नाही आणतात। त्यांनी एकच विचार केलं हे दोघं भाऊ एकत्र राहिले पाहिजे। या शहरामध्ये बाबा कांबळे आजी यांचीच ताकद आहे रिपब्लिकन पार्टीची ताकद आणि रिक्षा पंचायत ताकद एकच आहे आणि आरोग्यामध्ये चालत आम्हाला रिक्षा आम्ही स्वतः चालवले। जुना काळ असं होतं जुना काळामध्ये 50-100 रुपये धंदा झालं तरी आमचं 100-150 रुपये झालं भाडं आमचं व्हायचं 50 रुपये घरी जायचे 50 रुपये आजचं जे आमचा महत्त्वाचा दिवस असा असायचं एक दिवाळीसारखा सण रिक्षावाल्यांसाठी रिक्षावाल्यांसाठी म्हणजे श्रावण महिना आणि आजचा दिवस म्हणजे आमचा रिक्षावाल्यांसाठी हे दिवाळीसारखं सण असतं आणि ह्या सणा आमचं एकदम सण या पद्धतीने असतं काय रॅक वगैरे दिसले नाही आणि आमचे रॅक मोठे रॅक लागतात चांगल्या पद्धतीने चांगले एकदम बाजारात दिवाळी चांगली होती पण आता रिक्षावाल्यांची परिस्थिती खराब आहे। कोरोना काळ येऊन गेला आमच्या समोर आज याच्यामध्ये लोक आमचे रिक्षावाले मरायला लागले तरी पण आपल्याला भरपूर रिक्षावाल्यांसाठी काहीतरी करायचं आहे। आता मुख्यमंत्री